सर्व नेटशेट JRF शिक्षार्थ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल. आजच्या क्लासमध्ये आपण पेपर नंबर 2 मराठी घटक नंबर 8 मधील ब मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ ते इसवी सन 1200 पर्यंत हे जे युनिट नंबर 1 आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत. याच्यावरील जेवढे MCQs असतील ते आजच्या क्लासमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो है मॅचिंग क्वेश्चन आहे. अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते नेहमी येतच राहतात. म्हणून ए आणि बी मध्ये, ए मध्ये ग्रंथकार दिलेले आहेत आणि बी मध्ये ग्रंथ दिलेले आहेत. तर हेमाड पंडितांनी सोमेश्वर, उद्योनसुरी, श्रीपती, राजशेखर, खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी अचूक जो प्रश्न असेल, अचूक जे आन्सर असेल ते निवडायचं आहे. तर चला निवडूया. क्वेश्चन नंबर 1 चं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. हेमाड पंडितांनी चतुर्वर्ग चिंतामणी लिहिलेला आहे. सोमेश्वरांनी मानसोल्लास, उद्योनसुरी कुवल यमाला आणि श्रीपती ज्योतिष रत्नमाला, राजशेखर यांनी काव्यमीमांसा हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 2. सोमेश्वर यांनी इसवी सन 1129 मध्ये लिहिलेल्या मानसोल्लास नावाच्या संस्कृत ग्रंथाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन मधले एक जो अचूक ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. चला निवडा. क्वेश्चन नंबर 2 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. अभिलक्षा चिंतामणी, अभिलक्ष चिंतार्थ चिंतामणी. क्वेश्चन नंबर 3. राजमती प्रबोध हे संस्कृत नाटक इसवी सन 1128 सके 1050 च्या सुमारास कोणी लिहिलेले आहे? 1 आहे यशचंद्र पंडित, 2 आहे मुकुंदराज, 3 आहे विल भावे आणि 4 आहे सगो तुळपुळे. ABCD 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी एक करेक्ट आन्सर आहे ते निवडायचं आहे. द्या बरं कोणचा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 3 चं करेक्ट आन्सर असेल केवळ 1, यशचंद्र पंडित. क्वेश्चन नंबर 4. मराठी संस्कृती काही समस्या हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? 1 आहे डॉक्टर ओपट, 2 आहे सबा जोशी, 3 आहे म काने आणि 4 आहे डॉक्टर श्री केतकर, व्यंकटेश केतकर. ऑप्शन नंबर 4 दिलेले आहे. त्याच्यापैकी अचूक उत्तर निवडायचं आहे. तर मराठी संस्कृती काही समस्या हा ग्रंथ सबा जोशी यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. महाराष्ट्र हे नाव कसे पडले याविषयी वेगवेगळी मतांतरे आहेत. त्यांच्या जोड्या जुळवा. मॅचिंगचा क्वेश्चन आहे. 1 आहे म काने, दुसरा आहे डॉक्टर जॉन विल्यम्स, 3 आहे डॉक्टर ओपट्स, 4 आहे सबा जोशी आणि एका बाजूला ग्रंथ दिलेला आहे, एका बाजूला ग्रंथकार दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 5 चं करेक्ट आन्सर आहे म काने, महान राष्ट्र ते महाराष्ट्र.
ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. म काने यांचा आहे महाराष्ट्राचे राष्ट्र ते महाराष्ट्र. बी चा आन्सर आहे सॉरी ए चा आन्सर आहे महाराष्ट्र ते महाराष्ट्र. आणि बी चा आन्सर आहे डॉक्टर जॉन विल्यम्स, महाराष्ट्रांचे राष्ट्र ते महाराष्ट्र. 3 चा आन्सर आहे डॉक्टर ऑफवर्ड्स, महाराष्ट्राचे जुने नाव महाराष्ट्र. आणि 4थ्याचा उत्तर आहे सबा जोशी यांचे मरहट. क्वेश्चन नंबर 6. चला वाचा आणि त्याचं उत्तर द्या. कोणता ऑप्शन करेक्ट येईल. मॅचिंगचा क्वेश्चन आहे. या संबंधितचे जेवढे क्वेश्चन आहेत त्या ऑलरेडी या पहिल्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत नेट सेटच्या त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. एका भाग 1 आणि भाग 2 दिलेला आहेत. शिलालेख आणि सकी यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर क्वेश्चन नंबर 6चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. श्रवण बेळगोळ येथील शिलालेख इसवी सन 1116 ते 1700, सके 1000 ते 38 ते 39. अशी येथील शिलालेख 934. पळसदेव येथील शिलालेख 1079 आणि पाटण येथील शिलालेख 1128. आंबेजोगाईचा शिलालेख 1150. क्वेश्चन नंबर 7. शिलालेख सके आणि त्यांचे सन यांच्या मॅचिंगचा क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन आहे. चला उत्तर द्या. क्वेश्चन नंबर 7चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ए इज करेक्ट आन्सर. नेवासी येथील शिलालेख सके 1161. पंढरपूरचा शिलालेख 1155. ताम्रपटातील पुरावा 602. चिरकुटे येथील ताम्रपट 621 आणि परडचा शिलालेख 1909. क्वेश्चन नंबर 8. चला याचा आन्सर द्या लवकर. 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शनापैकी एक करेक्ट आन्सर आहे ते द्यायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 8चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. डी इज करेक्ट आन्सर. श्री चामुंडराजे करविले, श्री चामुंडराये सुताले करविले वरील मराठी ओळी कोणत्या शिलालेखात कोरलेल्या आहेत. ए ऑप्शन आहे अक्सिस येथील शिलालेख, नेवासी येथील शिलालेख, पाटण येथील शिलालेख, श्रवण बेळगोळ येथील शिलालेख. तर श्रवण बेळगोळ येथील शिलालेख इज करेक्ट आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 9. ग्रंथ व ग्रंथकाराच्या अचूक योग्य क्रमाने अचूक क्रम लावायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9. चला आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. सर्वात आधी येईल बृहद सहित इसवी सन 505. त्याच्यानंतर अभिलक्षितार्थ चिंतामणी इसवी सन 1029 ते 1051. त्याच्यानंतर राज प्रतिबोध इसवी सन 1128, सके 1050 आणि शेवटला मान सोल्लास इसवी सन 1129. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10.
चला लवकरात लवकर ह्याचा आन्सर द्या. 4 ऑप्शन आहेत, त्यातील अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्राचीन मराठी गद्य प्रेरणा आणि स्वरूप ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ए आहे डॉक्टर श्री र कुलकर्णी, बी आहे वि ल भावे, सी आहे स गो तुळपुळे आणि डी आहे डॉक्टर रा द रानडे. वरील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. क्वेश्चन नंबर 10चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, डॉक्टर श्री र कुलकर्णी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आद्य कवी मुकुंदराज यांच्या ग्रंथ प्रकारांचा उगम क्रम निश्चित करायचा आहे. सर्वात आधी येईल विवेक सिंधू, त्याच्यानंतर परमामूर्त, त्याच्यानंतर पवनविजय, मूळस्तंभ आणि बृहत्पतक. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 12. विवेक सिंधू हा ग्रंथ कधी लिहिला गेला आहे? 1190, 1210, 1110 आणि 1050, 1050. सो ऑप्शन 4 दिलेले आहेत, ए बी सी आणि डी. सो क्वेश्चन नंबर 12चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, सके 1110 मध्ये विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 13. ज्योतिष रत्नमाला हा संस्कृती ग्रंथ श्रीपती भट यांनी कधी लिहिला आहे? ऑप्शन 4 दिलेले आहेत, ए बी सी डी. ए आहे सके 961, बी आहे सके 1213, सी आहे सके 851 आणि डी आहे सके 712. तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर, कारण ज्योतिष रत्नमाला हा संस्कृती ग्रंथ श्रीपती भट यांनी सके 961 मध्ये लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. आद्य कवी मुकुंदराज कोणत्या कारकिर्दीत होऊन गेले? देवनागरी यादव कारकिर्दीत होऊन गेले. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय सांगतो की विवेक सिंधू या ग्रंथाची निर्मिती कधी झाली यासाठी मतभेद करणाऱ्या संशोधक कोण कोण आहेत? 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ल रा पागारकर, बी आहे डॉक्टर रा द रानडे, सी आहे प्रा डोडके सुरेश आणि डी वि ल भावे, ई आहे स गो तुळपुळे. 1 2 3 4 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 15चा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर, कारण सर्व जे संशोधक आहेत त्यांनी मतभेद करणाऱ्यांनी सर्व मतभेद करणारे संशोधक आहे. म्हणून ल रा पागारकर येथील डॉक्टर रा द रानडे
प्रा डोळके, सुरेश विलभावे, सगो तुळपुळे. म्हणून क्वेश्चन नंबर 15चा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ABCDE पाचही ऑप्शन करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर C3. क्वेश्चन नंबर 16. आद्यकवी मुकुंदराज यांचे परापर गुरु कोण आहेत? परंपरागत गुरु आय थिंक असेल तेथे. ऑप्शन 4 दिलेले आहेत. ए आहे हरिनाथ, बी आहे जगन्नाथ, सी आहे रघुनाथ आणि डी आहे रामचंद्र. क्वेश्चन नंबर 16चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ए इज करेक्ट आन्सर. हरिनाथ इज करेक्ट आन्सर. आद्यकवी मुकुंदराज यांचे परंपरागत गुरु हरिनाथ आहेत. क्वेश्चन नंबर 17. चला ह्याचा आन्सर द्या क्विकली. रॅपिड फायर मध्ये आपण आजचा क्लास घेतलेला आहे. 17 क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ए. वेदशास्त्र पुराण तेया बोलावे अंधपतन, जेया नाही ज्ञान गुरु परंपरेचे, मनोनी शिवादी गुरुपरियत, जाणावे अवधूत अमृत मूर्तिमत ब्रह्मजे. वरील ओळी कोणाच्या आहेत? ए आहे मुकुंदराज, बी आहे दासोपंत, सी आहे वामन पंडित, डी है कृष्ण दयानव. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. मुकुंदराजांच्या या ओळी आहेत. क्वेश्चन नंबर 18. विवेक सिंधूचा लेखनकाळ 1109 असे कोणी निश्चित केले आहे? ए आहे डॉक्टर प्रणव जोशी, बी आहे कृपा कुलकर्णी, सी आहे डॉक्टर राग हरसे आणि डी आहे माश्री अर्णे. ऑप्शन नंबर बी कृपा कुलकर्णी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19. विवेक सिंधूचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. या ग्रंथात एकूण ओवी संख्या 1698 आहे. या ग्रंथात योगवशिष्ट, भागवत, भगवद्गीता, ब्रह्मपुराण, विष्णुपुराण, गुरुगीता, उपनिषदे, वेदांतशास्त्र इत्यादी ग्रंथातील विषय समावित आहेत. ABCD 4 ऑप्शन दिलेला आहे. संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. वरील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 20. परमामृत ह्या ग्रंथामध्ये 14 प्रकरणे व 323 ओवी आहेत. योग वासिष्ठ्यातील अमृत परम अहम ब्रह्मामी या शब्दावरून परमामृत हे नाव मुकुंदराजांना सुचले असावे असे ना देशपांडे यांना सुचले असावे असे म्हटले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत A, B, C आणि D. सो ऑप्शन नंबर D इज करेक्ट आन्सर. संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 21. चला आन्सर द्या. सत्व रज तम हरपोनी गेले, दीक्षांशी लावणी केशे झाली, गेली या माझ्यारी पाहता न दिसे, स्वतंत्र प्रकाश सदोदिस.
या ग्रंथातील ओळ्या कुणाच्या आहेत? कोणत्या ग्रंथातील आहेत? सॉरी, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर, गृहस्थपक. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. यस. क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22. मराठी भाषेत पहिली काव्य करणारी महानुभाव पंथातील अनुयायी कवित्री महदाईचा उर्फ महदंबा होती. महदंबा उर्फ रूपाबाईचा जन्मकाळ इसवी सन 1228 ते 1303 किंवा सके 1150 ते 1225 असा मानला जातो. संपूर्ण विधान चूक आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. ऑप्शन नंबर बी, संपूर्ण विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 23. महदंबा उर्फ रूपाबाई यांनी कोणत्या काव्यरचना केलेल्या आहेत? ए आहे धवडे पूर्वार्ध, बी आहे धवडे उत्तरार्ध, सी आहे मातृकी रुक्मिणी स्वयंवर आणि डी आहे सूत्रपाठ. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. धवडे पूर्वार्ध, धवडे उत्तरार्ध, मातृकी, रुक्मिणी स्वयंवर. ए बी सी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 24. मातृकी रुक्मिणी स्वयंवर या नावाने 110 अभंग आणखी एक आख्यान काव्य महदाईच्या नावावर आहे. एकूण ओवी संख्या 109 असून 1 ते 82 ओव्यात क ते श पर्यंत मातृका आहेत. ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे, ए बी सी आणि डी. संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर, संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 25. श्री सर्वेश्वरांची सिरी धरुनिया चरण मग धवडी गायन गोविंद राणा. जेने रुक्मिणी हरिली तेने पोवाडे केले अद्भुत. पाविजे परगती भक्ती ऐकता श्रीकृष्ण चरित्र. वरील ओळ्या कोणत्या काव्यातील आहेत? ए आहे रुक्मिणी स्वयंवर, बी आहे पूर्वार्ध धवडे, सी आहे उत्तरार्ध धवडे आणि डी आहे धवळ्यांची निर्मिती. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर, धवळ्यांची निर्मिती. आजच्या क्लासमध्ये एवढंच. सर्व युनिट नंबर 1 जो मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ इसवी सन 12 पर्यंत होता, त्याचे सर्व MCQs आपण आजच्या क्लासमध्ये कंप्लीट केलेले आहेत. दुसऱ्या क्लासमध्ये आपण दुसरा युनिट घेऊन येणार आहोत आणि दुसरी युनिटमध्ये आपण बाकीचे जे सर्व MCQs आहेत ते कंप्लीट करणार आहोत.